पंतांची भूमिका पार पडतील मयूर गोळे आणि प्रवीण पाटील. सामना लवकरात लवकर पंच चालू करायचा आहे. तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पाहायला मिळतोय खानाव संघाकडून गौरव पाटील उर्फ गोगो भोगलपडा विलेज करून मारा करताना गौरव पाटील सज्ज. राईट आर्म पुढे चेंडू पहिला तर चेंडू गौरव पाटीलचा स्ट्राईकला फलंदाज शुभम. पहिला तर चेंडू गौरवचा राईट आर्म राऊंड द विकेट ओव्हर द विकेट स्ट्राईकला फलंदाज शुभम. यावेळेस फटका फसला आहे. चेंडूवर क्षेत्ररक्षण होता परंतु जज करता आला नाही. चेंडूला एक धाव मिळते दुसऱ्या धावच्या प्रयत्नामध्ये परंतु 2 धावा देखील सुखरूपपणे पूर्ण करतात गोल्डन संघाचे फलंदाज शुभम आणि रुपेश. संघाचा या ठिकाणी खातं खोलतोय गोल्डन संघाचं. पुढील चेंडू गौरवचा स्ट्राईकला फलंदाज शुभम. यावेळेस मात्र चेंडू समाधान नाही फलंदाजाला निर्धाव चेंडूची सांगता सांगू देते परंतु लेग बाजी स्वरूपामध्ये या ठिकाणी एक धाव मिळते. एका धावने आपण पुढे जातोय. पुढील चेंडू स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळतोय रुपेश पतंगराव. पुढील चेंडू यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता परंतु फटका मात्र फसतोय. निर्धाव चेंडूचे सांगता झाले धावफलक मात्र स्थिर होते ते 3 या अंकावरती आणि चांगले गोलंदाजी म्हणावे लागेल गौरव पाटील यांची. तर नारंगी गावचे युवा उद्योजक संदेश देशमुख तुम्हाला विनंती आहे की समोरच्या कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमच्या स्पर्धेच्या माध्यमातून समोरचे स्वागत. पाहूया पुढील चेंडू गौरवचा. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न परंतु फलंदाज मात्र फसतोय. धाव फलक मात्र स्थिर होते ते 3 या अंकावरती चांगले गोलंदाजी पाहायला मिळते खानो संघाकडून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गौरव पाटील याची. पाहूया पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज गौरव. यावेळेस देखील चांगला चेंडू आहे आणि पंच प्रवीण पाटील इसरकडून हा फलंदाज बाद होतोय. तंबूच्या आशेला परततोय फलंदाज सलामीला आला होता तो फलंदाज रुपेश पतंगराव. पहिला हादरा मिळतोय गोल्डन संघाला. चांगले गोलंदाजी म्हणावे लागेल गौरवची. पहिला गडी बाद करण्यामध्ये यश ठरतोय ते खानव संघाला. धावफलक फिरवते ते 3 या अंकावरती. नारंगी ग्रामपंचायतचे तंटमुक्त अध्यक्ष अजय देशमुख तुम्हाला विनंती आहे की समोरच कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तसेच नितीन भाऊ देशमुख तुम्हाला देखील विनंती आहे की समोरच कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. आणि सामाजिक कार्यकर्ते नारंगी गावचे निलेश देशमुख आपण देखील या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आलात. आपण देखील या स्टेजमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमच्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. यावेळेस पंच प्रवीण पाटील हा चेंडू आयस्वेअर एका धावून पुढे जातोय. धावसंख्या धावून पोहोचते 4 या अंकावरती.
पाहूया पुढील चेंडू गौरवचा भोकरपडा विले चेंडून माया करताना गोलंदाज गौरव सज्ज. पुढील चेंडू यावेळेस आवडा बॅटने फटका खेळला आहे. चेंडू जातो मिडॉनच्या रिजन मध्ये. या ठिकाणी कुठेतरी क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतोय आणि धाव फलक या ठिकाणी 4 धावांवर पुढे जातोय. एक षटक समाप्त होतोय खानवा संघाचं. एक षटका समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ते 8. WD करा फक्त. मागचा बघा ना कुठे लिहिलंय काय ते. मी येतो अर्धा 1 तासाने. दुसऱ्या षटक या ठिकाणी पाहायला मिळतोय गोल्डन संघाकडून खानवा संघाकडून गोलंदाज रुपेश दिवडे. खरेडी विवेचन मारा करतो रुपेश. स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळतोय. डावखुरी त्याचा फलंदाज दुसरा वेळेला आलाय शुभम. पाहूया रुपेशचा पहिलाच चेंडू शुभमला. पाहूया पुढील चेंडू पहिल्याचा चेंडू रुपेशचा. स्ट्राईकला फलंदाज शुभम. यावेळेस आपल्या स्वरूपाचा चेंडू परंतु चेंडूला मात्र समाजा चांगला घेता आला नाही फलंदाज शुभमला. परंतु त्या ठिकाणी चेंडू जातोय 4 धावांसाठी आणि 4 धावांचा आपल्याला पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 12 या अंकावरती. पहिल्या चेंडू मध्ये चांगला फटका पाहायला मिळतोय आपल्या स्वरूपाचा चेंडू. परंतु हा चेंडू षटकासाठी तर नक्कीच जायला हवा होता परंतु बॅटची काढा घेऊन जातो चेंडू 4 धावांसाठी मिडविकेटच्या रिजन मध्ये मिडॉनच्या रिजन मध्ये. पाहूया पुढील चेंडू रुपेशचा. स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळतोय शुभम. यावेळेस देखील तोच फटका आहे. चेंडूला पुन्हा एकदा भेटकवला मिडॉनच्या रिजन मध्ये जिथे कुठलाही क्षेत्ररक्षक तैनात नाही त्याच एरियामध्ये चांगला फटका पाहायला मिळतोय शुभमचा. आणि खरं तर चांगले फलंदाजी पाहायला मिळतोय. 2 चेंडूमध्ये 2 चौकार लगावतोय फलंदाज शुभम. डावकुरा त्याचा फलंदाज शुभम. तर धाव फलक जाऊन पोहोचतोय ते 16 या अंकावरती. रिद्धी खाने 11 गोल्डन संघाचे. पाहूया पुढील चेंडू रुपेशचा. स्ट्राईकला डावकुरा त्याचा फलंदाज शुभम. यावेळेस मात्र फलंदाजाला उभं ठेवलंय ते गोलंदाज रुपेशने. चेंडू मात्र त्याला काही समजलं नाही. निर्धाव चेंडू सांगत झाले. धावफलक मात्र स्थिरावते ते 16 या अंकावरती. पुन्हा एकदा तोचा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये होता फलंदाज शुभम परंतु फटका मात्र फसलाय. चेंडू जाऊन विसावलाय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. धावफलक स्थिरावते 16 या अंकावरती. पाहूया पुढील चेंडू रुपेशचा. यावेळेस देखील मोठा फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय मिडो आपला क्षेत्ररक्षक मच्छिंद्र पाटील. परंतु या मिनिटात 2 धावा 2 धावांवर पुढे जातोय रिद्धी खाने 11 गोल्डन संघाचा. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 18 या अंकावरती. 1 गडी बाद 18. पाहूया पुढील चेंडू रुपेशचा. स्ट्रायकर फलंदाज पाहायला मिळतोय शुभम. यावेळेस हा पीस रूपाचा चेंडू परंतु चेंडूला मात्र भिरकावलाय. मिडॉनच्या रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षक म्हणावे लागेल स्वप्नील पाटील यांचं. 2 धावा मिळतात रिद्धी खाने 11 गोल्डन संघाला.
दोन धावांनी धावफलक पुढे जातो. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 20 या अंकावरती. एक गडी बाद 20. कुठेतरी मोठ्या फटक्याची गरज आहे ते गोल्डन संघाला, कारण सामना आहे 5 षटकांचा. 5 षटकामध्ये जवळजवळ 60-70च्या घरामध्ये तरी धावसंख्या जाऊन पोहोचायला पाहिजे ते गोल्डन संघाची. पुढील चेंडू रुपेशचा. स्ट्राईकला फलंदाज डावखुर होता त्याचा शुभम. यावेळेस मोठा फटका आहे. चेंडू जातो मिड विकेटच्या रिजन मध्ये 6 धावांसाठी आणि 6 धावांना धावफलक पुढे जातो. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 26 या अंकावरती. एक गडी बाद 26. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा. चांगला फटका पाहायला मिळाला. शुभमच्या बॅट बॉल हा मोठा षटकार आणि अशाच मोठ्या फटक्याची गरज आहे ते रिद्धी खाने 11 गोल्डन संघाला. तिसरा षटक या ठिकाणी हाताळतोय, ज्याने पहिला षटक हाताळला होता. गोलंदाज गौरव आणि चांगल्या गोलंदाजी पाहायला मिळाले. पहिल्या षटकामध्ये 8 धावा खर्च केला होता. पाहूया पहिलाचा चेंडू पोकरपाडा विलेजकडून मारा करताना गोलंदाज सज्ज गौरव पाटील. तर स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळतो सौरभ. पहिलाचा चेंडू गौरवचा. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकला फलंदाज सौरभ. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर कुठेतरी उचली होतोय आणि फलंदाजाला मात्र चेंडू समजत नाही. निर्धाव चेंडूचे सांगता झाले. धावफलक मात्र स्थिर होते 26 या अंकावरती. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस मात्र कुठेतरी चेंडू चेंजेस पाहायला मिळाला. पहिला चेंडू या ठिकाणी पडल्यानंतर कुठेतरी उचली घेत होता, परंतु आता मात्र चेंडू खालीच राहिलाय आणि फलंदाजाला या ठिकाणी 2 धावा मिळतात. 2 धावांवर धावफलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 28 या अंकावरती. रिद्धी खाने 11 गोल्डन संघाची. 28 धावा, एक गडी बाद. पुढील चेंडू. यावेळेस मात्र हा पिस्तूलपथा चेंडू चेंडू जातोय मिडवांच्या रिजन मध्ये 6 धावांसाठी आणि 6 धावांवर धावफलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 34 या अंकावरती. चांगल्या फलंदाजी म्हणावे लागेल गोल्डन संघाची, जिथे कमी बसते या ठिकाणी रुपेश पाटील यांचे, परंतु ते कमी बसून देत नाही. सौरभ पाटील चांगले फलंदाजी पाहायला मिळते. सौरभ पाटील आणि शुभम यांच्या मार्फत. पाहूया पुढील चेंडू गौरवचा. स्ट्राईकला फलंदाज सौरभ. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस देखील मोठा फटका. चेंडू जातो वाईड लॉंग ऑन रिजन मध्ये 4 धावांसाठी आणि 4 धावांनी धावफलक पुढे जातो. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 38 या अंकावरती आणि चांगले फटके पाहिजे पाहायला मिळते. सौरभच्या बॅट मधून एक षटकार, त्यानंतर लगातार दुसरा चौकार मारतोय फलंदाज सौरभ. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस देखील मोठा फटका आहे. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑनच्या रिजन मध्ये 6 धावांसाठी आणि चांगले फलंदाजी पाहायला मिळते. सौरभ याच्या बॅट मधून आलेला हा दुसरा षटकार आणि या 6 धावांवर धावफलक पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 44 या अंकावरती आणि तिसऱ्या षटकात अजून काही चेंडू शिल्लक असावेत.
पाहूया पुढील चेंडू. यावेळेस देखील मोठा फटका आहे. चेंडू जातोय पण 4 धावांसाठी आणि चांगले फलंदाजी पाहायला मिळतोय. पाणी न्यायचंय. चांगले फलंदाजी पाहायला मिळते. 4 धावांचा फरक पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 48 या अंकावरती. मोठी फटकेबाजी पाहायला मिळतात. ती गोल्डन संघाकडून फलंदाज सौरभची 2 चौकार आणि 2 षटकार ठोकतोय फलंदाज सौरभ. सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय. संघाकडून चौथं षटक घेऊन येतोय गोलंदाज मच्छिंद्र पाटील. ज्याकडे दांडगाचा अनुभव आहे गोलंदाजीच्या बाबतीत विचार केला गेला तर मच्छिंद्र पाटील उर्फ नाना. पाहूया मच्छिंद्र पाटील यांचा पहिलाचा चेंडू स्ट्रायकर फलंदाज पाहायला मिळतोय. 7 चेंडूमध्ये 26 धावांची खेळी करणारा फलंदाज 7 चेंडूमध्ये 26 धावांची खेळी करतो तो फलंदाज सौरभ. आणि स्ट्रायकर फलंदाज मात्र पाहायला मिळतो लवकर त्याचा फलंदाज शुभम. पाहूया पहिलाचा चेंडू. यावेळेस चांगला फटका आहे. चेंडू होतो वाइंडिश लॉंग ऑफ रेंजर मध्ये परंतु त्या ठिकाणी कुठलीच चुकी करत नाही स्वप्नील पाटील. आणि दुसरा हादरा मिळतो या ठिकाणी शुभमच्या रूपामध्ये. रिद्धी खाने बोर्डर संघाला 2 गडीच्या मोबदल्यामध्ये धाव फलक मात्र स्थिर होते 48 या अंकावरती. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मच्छिंद्र पाटील यांची कारण अनुभवाचा कुठेतरी पुरेपूर वापर करतायत. आणि पहिल्याच्या चेंडू मध्ये जो फलंदाज घातक ठरत होता खानव संघासाठी शुभम त्या फलंदाजाला मात्र तंबूच्या आशेला परतवलंय ते गोलंदाज मच्छिंद्र पाटील यांनी. पाहूया पुढील चेंडू. स्ट्राईकला मात्र फलंदाज पाहायला मिळतो. 7 चेंडू मध्ये 26 धावांची खेळी करणारा सौरभ पाटील. राईट आर्म ऑफ द विकेट. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा कुठेतरी फलंदाज मात्र बीट झालाय. चेंडू मात्र विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू सांगता झाले. धावफलक मात्र स्थिर होते 48 या अंकावरती. पाहूया पुढील चेंडू मच्छिंद्र पाटील यांचा. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चांगले गोलंदाजी म्हणावी लागेल. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता परंतु आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला आणि एकट्या मात्र उपस्थित झाले तर सौरभ पाटील यांच्या. सौरभ पाटील मात्र तंबूच्या आशेला परततोय. तिसरा हादरा मिळतोय सौरभच्या रूपामध्ये. रिद्धी खाने गोल्डन संघाला सौरभ मात्र बाद होतोय. आणि आता सौरभच्या जागासाठी आलेला आहे फलंदाज रुपेश पाटील. जो फलंदाज आपण सलामीच्या स्वरूपामध्ये बघतो परंतु आता मात्र कुठेतरी रुपेशला मागे ठेवलंय. काय रणनीती असणार आहे गोलंदाजाची फलंदाजांची गोल्डन संघाच्या. भोकरपाडा गावचे सामाजिक कार्यकर्ते हरी देवकर तुम्हाला विनंती आहे की हरिभाऊ देवकर तुम्हाला विनंती आहे की समोरच्या कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. तुमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पाहूया पुढील चेंडू मच्छिंद्र पाटील यांचा. 2 गडी मागे धाडलेत ते गोलंदाज मच्छिंद्र पाटील यांनी. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. आणि यष्टा उद्ध्वस्त करतोय गोलंदाज मच्छिंद्र पाटील. रुपेश पाटील यांच्या चांगल्या गोलंदाजी पाहायला मिळतोय मच्छिंद्र पाटील यांची.
तीन षटकांचा विचार केला गेला तर 3 षटकांमध्ये 48 धावा खर्च केल्या होत्या त्या खानावळ संघाच्या गोलंदाजांनी. परंतु आता मात्र मच्छिंद्र पाटील कुठेतरी अनुभव या ठिकाणी खर्च करतो आपला आणि चांगले अनुभवी गोलंदाज पाहायला मिळते. पाहूया पुढील चेंडू स्ट्राईकला मात्र फलंदाज पाहायला मिळतो. जागेसाठी आलेला फलंदाज सागर, तर नाव स्ट्राईकला फलंदाज अंकित पाटील. अतिशय घातक असा फलंदाज आहे आणि हॅट्रिकचा चान्स असणार आहे मच्छिंद्र पाटील यांच्यासाठी. जर मच्छिंद्र पाटील यांनी हॅट्रिक घेतली तर राजू ढोकले यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आणि हॅट्रिक घेतलेली आहे मच्छिंद्र पाटील यांच्याकडून. राजू ढोकले यांचं पारितोषिक या ठिकाणी जाते मच्छिंद्र पाटील यांच्याकडे. आज चांगले गोलंदाजी म्हणावे लागेल मच्छिंद्र पाटील यांची. 3 गडी बाद केलेत मच्छिंद्र पाटील यांनी. सागर पाटील फलंदाज मात्र बाद होतोय, तंबूच्या आशेला परततोय. धावफलक मात्र स्थिर होतोय 48 या अंकावरती. तर आता मात्र स्ट्रायकर फलंदाज पाहायला मिळतोय हरेश पतंगराव. घातक असा फलंदाज आहे हरेश पतंगराव. रिद्धी खाने करून फलंदाज पाहायला मिळतोय हरेश पतंगराव. पाहूया पुढील चेंडू मच्छिंद्र पाटील यांचा. कुठेतरी मोठी फटकेबाजी करायला लागेल हरेशला, कारण अजूनही एकही धाव खर्च करत नाही गोलंदाज मच्छिंद्र पाटील. पाहूया पुढील चेंडू मच्छिंद्र पाटील यांचा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस फुलटॉस सुरुवातीचा चेंडू आणि चौथा हादरा मिळतोय. चौथा गडी बाद होतो या ठिकाणी मच्छिंद्र पाटील यांच्या गोलंदाजीवरती. लगातार 4 विकेट पाहायला मिळतात मच्छिंद्र पाटील यांच्याकडून. चांगले गोलंदाजी पाहायला मिळते आणि मेडनवर पाहायला मिळते. जवळजवळ 5 गाड्यांना मागे धाडले ते गोलंदाज मच्छिंद्र पाटील यांनी. चांगले गोलंदाजी म्हणावी लागेल खानावळ संघाकडून मच्छिंद्र पाटील यांची. अनुभवाचा कुठेतरी पुरेपूर वापर करतोय गोलंदाज मच्छिंद्र पाटील. ग्रामपंचायत चिल्ड्रनचे माजी तंटामुक्त अध्यक्ष अशोकजी वाघमारे साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं स्पर्धेच्या मधून सहर्ष स्वागत. तुम्हाला विनंती आहे की समोरच्या कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. तर 5वं आणि शेवटचं षटक पाहायला मिळतोय खानावळ संघाकडून गोलंदाज मयूर. भोगरपाडा ब्लेजन कडून मारा करतो मयूर. स्ट्रायकर फलंदाज पाहायला मिळतो घातक फलंदाज अंकित पाटील, ज्याने कोणा कप मध्ये चांगले फलंदाजी केले होते. आपल्या संघाला प्रथम क्रमांकाचा पारितोषिक करून दिला होता असा फलंदाज अंकित पाटील. पाहूया पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट मयूर. यावेळेस पहिला चेंडू ब्लॉकवर स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतोय. अंकित पाटील मात्र चेंडू समजत नाही. धावफलक मात्र स्थिर होते 48 या अंकावरती आणि चांगले गोलंदाजी म्हणावे लागेल. कुठेतरी मच्छिंद्रच्या पावलावरती पाऊल ठेवतो हा गोलंदाज मयूर. पाहूया पुढील चेंडू मयूरचा. स्ट्राईकला फलंदाज अंकित. यावेळेस मात्र नो स्वरूपाचा चेंडू आणि चेंडूला बेरकावला फाईल सिलेजर मध्ये. पंच धावा किती 7 धावा या ठिकाणी मिळतात. षटकार प्लस 1 नोची 7 धावा धावफलक पुढे जाते. संख्या पोहोचते 55 या अंकावरती.
काय गावचं बघा ते गावचेच होतं. चिलटण ग्रामपंचायतचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष अशोकजी वाघमारे यांचे स्वागत करतील सामाजिक कार्यकर्ते भोकरपाडा गावचे संदीपजी डोकले तसेच हरी देवकर यांचे देखील स्वागत करतील सामाजिक कार्यकर्ते संदीपजी डोकले साहेब. असू दे या परत केला ना चुकून राहायला नको कोण. वळूया सामन्याकडे पाहूया पुढील चेंडू. यावेळेस फुल टॉस पद्धतीचा चेंडूला भिरकावला स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये 6 धावांसाठी आणि 6 धावांवर पुढे जातो संख्या पोहोचते ती 61 या अंकावरती चांगले फलंदाजी पाहायला मिळते. अंकित पाटीलची लगातार 2 मोठे फटके मारतोय अंकित पाटील, 2 षटकार मारतोय आणि आपल्याला संकेत देतो तो गोलंदाजा मयूरला. कुठेतरी चौथं षटक घेऊन आला होता गोलंदाजा मच्छिंद्र पाटील आणि चांगले गोलंदाजी पाहायला मिळाली होती. अचूक टप्पे गोलंदाजी पाहायला मिळाले मच्छिंद्र पाटील यांची, परंतु आता मात्र कुठेतरी मयूर चुकी करतोय. 2 मोठे फटके लगावतोय अंकित पाटील. धावफलक मात्र जाऊन पोहोचते रिद्धी खाने 11 गोल्डन संघाचं 61 या अंकावरती. चिल्ड्रन ग्रामपंचायतचे ग्रामसेवक मोरे साहेब यांना विनंती आहे की तुम्ही समालोचक कक्षेमध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं सहर्ष स्वागत. वळूया सामन्याकडे पाहूया काय रणनीती असणारे गोलंदाज मयूरची. 2 मोठे फटके लगावते धावफलक जाऊन पोहोचते 61 या अंकावरती. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. 2 मोठे फटका लागल्यानंतर कुठेतरी कमबॅक पाहायला मिळतोय तो गोलंदाज मयूरचं. धावफलक मात्र स्थिर होते 61 या अंकावरती. ज्या मोठ्या फटक्याची गरज होते तेच तशीच फलंदाजी पाहायला मिळते ते गोल्डन संघाकडून, परंतु आता मात्र कुठेतरी अंकुश लावण्यामध्ये यश येतोय ते गोलंदाज मयूरला धावसंख्येवरती. पाहूया पुढील चेंडू मयूरचा स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळतोय अंकित पाटील. यावेळेस मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी फटका मात्र फसलाय. चेंडू मात्र विसावलाय सध्या कसं हातामध्ये मुलांच्या रिजन मध्ये, तोपर्यंत मात्र मिळते फक्त 1च धाव आणि दुसऱ्या धावच्या प्रयत्नामध्ये, परंतु फलंदाज मात्र धावच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. वैभव धावफलक या ठिकाणी जाऊन पोहोचते ते 62 या अंकावरती. नारंगी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आदरणीय मोरे साहेब, तुम्हाला विनंती आहे की तुम्ही समालोचक कक्षेमध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. मंडळाच्या वतीने तुमच्या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. पाहूया पुढील चेंडू मयूरचा. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. मोठे फटके मारण्याच्या कुठेतरी फलंदाज मात्र बीट होतोय आणि धावफलक जाऊन स्थिरावते ते 62 या अंकावरती. रिद्धी खाने येऊन गोल्डन संघाचं. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस मोठा फटका चेंडूला भिरकावला मिळवच्या डोक्यावरून 6 धावांसाठी आणि 6 धावांवर धावफलक पुढे जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ते
68 या अंकावरती 68 आणि जिंकण्यासाठी 69 धावांचं लक्ष आहे ते खानाव संघासमोर. हॅलो इकडे ना इकडे दाबू भाऊसाहेब या या ना या ना. पाच षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 5 षटकामध्ये रिद्धी खाने इलेव्हन गोल्डन संघाचे धाव संख्या जाऊन पोहोचते ते 68 या अंकावरती. तर 69 धावांचं लक्ष आहे ते खानाव संघासमोर. पंचांना विनंती आहे की सामना लवकर लवकर चालू करायचा आहे. मी त्यांना बोललो होतो या तुम्ही मस्त कॉमेंट तगडे फलंदाज आहेत. चेंडू द्यायचा आहे, जुना चेंडू द्या. भाऊ जरा पब्लिक कडे पण मारा का तिकडे 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 सगळीकडे. 69 धावांचं लक्ष असताना खानाव संघाकडून सलामीचे फलंदाज कोण येत आहे याच्याकडे लक्ष असणार आहे. कारण चांगल्या फलंदाजी पाहायला मिळाले. अंकित पाटील, सौरभ पाटील आणि शुभमच्या मार्फत धावफलक धावून पोहोचते 68 या अंकावरती आणि 69 धावांचं लक्ष असताना सलामीचे फलंदाज पाहायला मिळतात खानाव संघाकडून मच्छिंद्र पाटील आणि रुपेश दिवडे. खानाव संघाचा विचार केला गेला तर अतिशय घातक फलंदाजाचा भरणा आहे खानाव संघाकडे. परंतु आता मात्र गरज आहे 69 धावांची. कसं काय रणनीती असणार आहे ती खानाव संघाने पहिल्याच षटक या ठिकाणी कोण घेऊन येतो गोल्डन संघाचा गोलंदाज. प्रीमियर ना तुम्हाला आता वडापाव सांगू नाही जेवायला पण जा. नाही नको वडापाव बेस्ट गणेश 4-5 वडापाव गरम. सामन्याकडे मच्छिंद्र पाटील आणि रुपेश दिवडे सलामीचे फलंदाज पाहायला मिळतात खानाव संघाकडून. फलंदाजाच्या बाबतीत विचार केला गेला तर मोठा भरणा आहे खानाव संघाकडे. परंतु आता मात्र कुठे फलंदाजी कामी ठरते का खानाव संघाची ते पाहूया. गरज आहे ते 5 षटकामध्ये 69 धावांची आणि गोलंदाजी मार्ग गोलंदाज पाहायला मिळतोय. भोकरपाडा विलेज कडून मारा करतोय गोलंदाज रुपेश पतंगराव. रुपेशचा पहिला चेंडू स्ट्रायकर फलंदाज पाहायला मिळतोय. स्ट्राईकला फलंदाज पाहायला मिळतो मच्छिंद्र पाटील ज्याच्याकडे दांडगा असा अनुभव आहे. आपल्या अनुभवाच्या ठिकाणी त्यांनी प्रथम सत्रामध्ये चांगला अनुभव या ठिकाणी वापरला होता आणि अचूक टप्प्यात गोलंदाजी पाहायला मिळाले. मच्छिंद्र पाटील यांच्या त्यांनी 4-5 गडी माघारी धरले ते गोल्डन संघाचं. पण आता मात्र गरज आहे ती चांगल्या मोठ्या फटक्यांची खानाव संघाला. गोल्डन सामन्याकडे जिथे आता गोलंदाजी मार्ग गोलंदाज पाहायला मिळतोय रुपेश पतंगराव. भोकरपाडा विलेज कडून मारा करताना रुपेश पतंगराव. तर स्ट्रायकर फलंदाज मच्छिंद्र पाटील, नॉन स्ट्रायकर फलंदाज रुपेश दिवडे. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजीवर मार्कवर सज्ज रुपेश. पाहूया पहिलाच चेंडू
रिद्धी खानेवाली इलेव्हन गोल्डन संघाचा गोलंदाज रुपेशचा भोकरपाडा विलेजन करून मारा करत असताना राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज सज्ज. यावेळेस मात्र पहिला चेंडू जाऊन उसळतोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये. चेंडू पडल्यानंतर कुठेतरी चेंडू उचलले होतोय आणि निर्धाव चेंडूची सांगता झाले. एकच गेले ना मी शेवटचे रन तर धावलेच नाही. आज बॉलिंग चालली पण पहिल्यांदा म्हणजे बरेच वर्ष पाहूया पुढील चेंडू रुपेशचा. स्ट्राईकला फलंदाज मच्छिंद्र पाटील तर नॉन स्ट्राईकला फलंदाज रुपेश दिवडे. ते गोलंदाजी मार्ग गोलंदाज रिद्धी खाने इलेव्हन गोलंदाज संघाचा रुपेश. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी मार्ग गोलंदाज सज्ज. यावेळेस मोठा फटका चेंडू होता वाईड लॉंग रिजन मध्ये 6 धावांसाठी आणि संघाचा या ठिकाणी खातं खुलते. या 6 धावाने चांगला फटका पाहायला मिळाला. मच्छिंद्रच्या बॅट मध्ये हा कणखरीत षटकार. अशीच मोठ्या फटकांची गरज आहे ती खानाव संघाला जिंकण्यासाठी. 69 धावांचं लक्ष. पाहूया पुढील चेंडू काय रणनीती असणार आहे. कुठेतरी कमबॅक करावं लागेल ते रिद्धी खाने इलेव्हन गोल्डन संघाचे गोलंदाज रुपेशला. जर सामन्यामध्ये कमबॅक करत असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. पाहूया पुढील चेंडू रुपेशचा. स्ट्राईकला फलंदाज मच्छिंद्र पाटील उर्फ नाना. यावेळेस देखील चांगला फटका आहे. चेंडू होतो वाईड लॉंग ऑफ रिजन मध्ये. इथे कुठेतरी शतक चुकी करतोय सौरभ पाटील आणि चेंडू होतो 4 धावांसाठी. 4 धावांसाठी पुढे जातो. धावसंख्या उपस्थित 10 या अंकावरती. कुठेतरी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं नेहमी सौरभच्या मधून, परंतु आता मात्र कुठेतरी चुकी केली सौरभने. चेंडू मात्र जोरकास्त थ्रो करण्यामध्ये सौरभ मात्र कुठेतरी चुकी करतोय. धावफलक जाते ते 4 धावांनी 10 अंकावरती. दोन्ही धावसंख्या या ठिकाणी लागते खानाव संघाची. पाहूया पुढील चेंडू रुपेशचा. स्ट्राईकला फलंदाज मच्छिंद्र पाटील उर्फ नाना. यावेळेस आडव्या फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये कुठेतरी फलंदाज बीट झालाय. फलंदाज बीट होतोय. धावफलक मात्र स्थिर होते 10 या अंकावरती आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कुठेतरी कमबॅक करतोय गोलंदाज रुपेश आणि फलंदाजीवरती कुठेतरी अंकुश लावण्यामध्ये यश येतोय तर रुपेशला. पाहूया पुढील चेंडू मच्छिंद्र याचा. काय रणनीती असणार आहे मच्छिंद्र पाटील यांची. हा फटका देखील सुरू आहे. चेंडू जातो मिडॉन मध्ये 4 धावांसाठी आणि 4 धावांनी आपण पुढे जातोय. खानाव संघाचं धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या अंकावरती. चांगले शॉट पाहायला मिळाला मच्छिंद्रच्या बॅट मध्ये आलेला हा कणखरीत चौकार. अशाच मोठ्या फटक्याची गरज आहे ती खानाव संघाला. पाहूया काय करतो मच्छिंद्र पाटील आपल्या संघासाठी. पुढील चेंडू गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज रुपेश भुतंगराव. यावेळेस मोठा फटका मनाच्या नादामध्ये कुठेतरी बॅटची काड्या घेऊन जातोय. चेंडू जातोय 4 धावांसाठी आणि पंच प्रवीण पटेल इशारा करतात की हे देखील षटक समाप्त होतोय. एक षटका समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 18 या अंकावरती. चांगले फटकेबाजी पाहायला मिळाले प्रथम षटकामध्ये मच्छिंद्र पाटील यांची. जवळजवळ 18 धावा कुठून काढतोय रुपेश पतंगरावला मिनिटरी पॉवर प्ले षटक हाताळताना. जीन्स पॅन्ट बेल्ट लावलेली आहे.
दुसरा गोलंदाज वापरला जातोय गोलंदाज संघाकडून. गोलंदाज रुपेश पाटील खरी विजन करून मारा करताना सज्ज रुपेश पाटील. तर स्ट्राईकला मात्र फलंदाज पाहायला मिळतोय रुपेश दिवडे. रुपेश टू रुपेश असा सामना पाहायला मिळतोय. रिद्धी खांडेवाले संघाकडून गोलंदाज रुपेश पाटील. तर खाव संघाकडून गोलंदाज फलंदाज रुपेश दिवडे. पाहूया कुठला रुपेश कुठल्या रुपेश कोणत्या रुपेशवर भारी पडतोय. पहिलाचा चेंडू रुपेश पाटीलचा. स्ट्राईकला फलंदाज रुपेश दिवडे. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु फटका मात्र फसतोय. चेंडू जाऊन विसावते एसटी प्रेक्षकाच्या हातामध्ये. धावफलक मात्र स्थिरावते ते 18 या अंकावरती. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस मोठा फटका आहे. चेंडूला उंची जास्त, लांब कमी आणि पहिला हादरा मिळतोय खानाव संघाला रुपेश दिवळेच्या रूपामध्ये. कुठेतरी रुपेश पाटील चांगल्या गोलंदाजी पाहायला मिळते. मोठा हादरा मिळतोय खानाव संघाला रुपेशच्या रूपामध्ये. आणि आता मात्र गरज आहे ती अचूक टप्प्याची गोलंदाजी करण्याची, कारण खानाव संघाचा विचार केला गेला तर मोठ्या खेळाडूंचा भरणा आहे खानाव संघाकडे. चांगल्या फलंदाज आहेत खानाव संघाकडे आणि तिचीच गोलंदाजी म्हणावी लागेल ती रुपेश पाटीलची. पहिल्याच चेंडू मध्ये निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला. त्यानंतर फलंदाजाला मागे धाडण्यावर यश येते रुपेशला. तर रुपेशची जागेसाठी आलेला फलंदाज खानाव संघाकडून राकेश मुंडे. डावकुराचा हा फलंदाज आहे, अतिशय घातक असा फलंदाज, परंतु स्ट्राईकला मात्र फलंदाज पाहायला मिळतोय. त्याने पहिल्या षटकामध्ये 18 धावा कुठून काढला होता असा फलंदाज मच्छिंद्र पाटील, ज्याच्याकडे दांडगास अनुभव आहे. पाहूया मच्छिंद्र पाटील काय करतोय. स्ट्राईकला मच्छिंद्र पाटील, तर नवा स्ट्राईकला फलंदाज राकेश मुंडे. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज रुपेश. राईट मोड विकेट गोलंदाजी मार्कर गोलंदाज सज्ज. पाहूया पुढील चेंडू रुपेशचा. यावेळेस हापी सुपचा चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, परंतु कुठेतरी मच्छिंद्र पाटील फलंदाजामध्ये या ठिकाणी बाद झाला असता. चुकी करतो रुपेश पाटील आणि धावा लागतात या ठिकाणी धाव फलकावरती 19 या अंकावरती. रायगड जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे सचिव प्रशांत खाने साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो की त्यांनी समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तुमच्या स्पर्धेच्या माध्यमातून मंडळातर्फे सहर्ष स्वागत. सामन्याकडे स्ट्राईकला मात्र फलंदाज पाहायला मिळतोय राकेश मुंडे. डावकर त्याचा फलंदाज, तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज रुपेश पाटील. पाहूया पहिलाच चेंडू रुपेश पाटीलचा. स्ट्रायकर फलंदाज डावकर त्याचा राकेश मुंडे. यावेळेस पहिलाचा चेंडूला भिरकावलाय फायनल सिरीज मध्ये 6 धावांसाठी आणि 6 धावांचा फरक पुढे सरकतोय. खानाव संघाचं धावसंख्या जाऊन पोहोचते 25 या अंकावरती. मोठा फटका पाहायला मिळाला राकेशच्या बॅट बदलायला, खणखणीत षटकार आणि अशाच मोठ्या फटक्याची गरज आहे खानाव संघाला विजयासाठी. परंतु गोलंदाजीच्या बाबतीत विचार केला गेला तर एक मोठा हादरा मिळाला आहे खानाव संघाला रुपेशच्या रूपामध्ये.
तशीच गोलंदाजी ठेवायची होती ती गोलंदाज रुपेशला, परंतु चुकी करतो कुठेतरी गोलंदाज रुपेश आणि हॅपी स्वरूपाचा चेंडूला भिरकावला 6 धावांसाठी. पाहूया पुढील चेंडू. रायगड जिल्हा काँग्रेसचे सचिव प्रशांत खाने साहेब, तुम्हाला विनंती आहे की समोरचे कस्टमर येऊन बसायचं आहे. तुमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी. बॅक टू बॅक दुसरा षटकार मिड विकेटच्या रिजनमध्ये आणि 6 धावांचा फरक पुढे सरकतोय. पर्यंत जाऊन पोहोचतोय ते 31 या अंकावरती. चांगल्या फलंदाजी पाहायला मिळते राकेश मुंडेकडून. बॅक टू बॅक 2 षटकार लगावते फलंदाज राकेश. पाहूया पुढील चेंडू. कुठेतरी आता मात्र परिश्रममध्ये असणार आहे गोलंदाज, कारण दुसऱ्या चेंडू मध्ये मोठा हादरा मिळवल्यानंतर कुठेतरी पैसे रिलीज करत होते, परंतु आता मात्र बॅक टू बॅक 2 षटकार खातोय. पाहूया काय रणनीती असणार आहे गोलंदाज रुपेशची. स्ट्रायकर फलंदाज राकेश. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वॉकआउट स्वरूपाचा चेंडू होता. चेंडू मात्र फलंदाजाला काही संबंध नाही आणि धावफलक जाऊन पोहोचतो ते 31 या अंकावरती. आणि अजूनही 18 चेंडू आणि 38 धावांची गरज खानापूर संघाला. अठरा चेंडू आणि 38 धावांची गरज खानापूर संघाला. तर गोलंदाजी गोलंदाज सज्ज होतोय रुपेश पतंगराव, ज्याने पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च केला होता, परंतु आता मात्र कुठेतरी अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल, कारण स्ट्राईकला देखील तोच फलंदाज आहे मच्छिंद्र पाटील उर्फ नाना, ज्याच्याकडे अनुभवाचा भरपूर आहे आणि त्याच अनुभवाचा वापर करावा लागेल मच्छिंद्र पाटील यांना जर खानापूर संघाला विजयाच्या पायरीवर यायचा असेल तर. पाहूया पहिला चेंडू रुपेशचा. 18 चेंडू 38 धावांची गरज असताना स्ट्रायकर फलंदाज मच्छिंद्र पाटील उर्फ नाना, तर गोलंदाजी माडखोर गोलंदाज रुपेश पतंगराव. पाहूया पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस चांगला फटका आहे, चेंडूला भिरकावलाय पॉइंटच्या डोक्यावरून 4 धावांसाठी आणि 4 धावांनी आपल्याला पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय ते 35 या अंकावरती आणि अजूनही 34 धावांची गरज. 17 चेंडू आणि 34 धावांची गरज ती खानापूर संघाला. पाहूया पुढील चेंडू रुपेशचा राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजी वर्ग सज्ज, तो स्ट्रायकर फलंदाज मच्छिंद्र पाटील उर्फ नाना. यावेळेस आडव्या बॅटी खेळण्याचा प्रयत्न, परंतु फटका मात्र फसतोय. चेंडू जाऊन विसावतोय तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावफलक मात्र स्थिरावते ते 35 या अंकावरती. पाहूया पुढील चेंडू. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल ते गोलंदाज रुपेश पतंगरावला. अचूक टप्प्याची गोलंदाजी आणि पाहूया काय करतोय रुपेश. स्ट्रायकर फलंदाज पाहायला मिळतोय मच्छिंद्र पाटील, ज्याने 9 चेंडू आणि 23 धावा गाठल्यात. चांगले फलंदाजी मारावे लागेल मच्छिंद्र यांची. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू, फलंदाजाला चेंडू मात्र समजत नाही आणि धावफलक मात्र स्थिर होते 35 या अंकावरती.
रायगड जिल्हा काँग्रेस सचिव प्रशांत खाने तुम्हाला विनंती आहे की समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. मंडळातर्फे तुमच्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस स्क्वेअर गेट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला मात्र चेंडू समजत नाही आणि चांगल्या प्रकारचे गोलंदाजी पाहायला मिळते. ते रुपेश पतंगरावची पहिल्याच चेंडू मध्ये चौकार खाल्यानंतर कुठेतरी कमबॅक पाहायला मिळतोय आणि 3 चेंडू निर्धाव पाहायला मिळतात. पाहूया पुढील चेंडू रुपेशचा. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल सामना विजयासाठी गोल्डन संघाला. यावेळेस मोठा फटका आहे. फटका मात्र फसतोय. मच्छिंद्र पाटील फलंदाज बाद होतोय. जो फलंदाज 11 चेंडू आणि 23 धावांवरती खेळत होता तो फलंदाज जातो तंबूच्या असेला मच्छिंद्र पाटील, ज्याच्याकडे दांडगाचा अनुभव आहे. आणि आता मात्र कुठेतरी खालाव संघ येतोय प्रेशर मध्ये, कारण मोठा हादरा मिळतोय. सलामीचा फलंदाज बाद होते मच्छिंद्र पाटील. तर मच्छिंद्र यांच्या जागेसाठी आलेला आहे फलंदाज स्वप्नील. लक्षात नाही एवढी गँग आली. तर स्ट्रायकर फलंदाज पाहायला मिळतो स्वप्नील बाला. तो गोलंदाजी मार्क गोलंदाज रुपेश, त्याची चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते षटकामध्ये. पाहूया पुढील चेंडू रुपेशचा. स्ट्रायकर फलंदाज स्वप्नील, तर नॉन स्ट्रायकर फलंदाज राकेश. राईट आर्म वर विकेट गोलंदाजी मार्क गोलंदाज सज्ज बोकरपाडा विलेजेंड कडून मारा करताना. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस रिव्हर्स हिप अटेम्प्ट केलाय आणि फटका देखील सक्सेसफुल ठरलाय. चेंडूला भिरकावलंय थर्डमॅनच्या रिजनमध्ये 4 धावांसाठी. तर पंच इशारा करतात की हे षटक समाप्त होतंय. 3 षटक समाप्ती धावून पोहोचते ते 39 या अंकावरती. प्रशांत खाने तुम्हाला विनंती आहे की समालोचन कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वचे स्वागत. जो आजकाल ट्रेंडिंग मध्ये व्हिडिओ आहे, पण आता सामन्याकडे वळूया जिथे गरज आहे. 12 चेंडू 30 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज शुभम. तर स्ट्रायकर फलंदाज 12 मिनिटं, डावगोलंदाज फलंदाज राकेश मुंडे, घातकाचा फलंदाज 12 चेंडू 30 धावांची गरज असताना. तर नॉन स्ट्रायकर फलंदाज
स्वप्नील पाटील. पाहूया शुभमचा पहिला चेंडू राकेश साठी. पाहूया पहिलाच चेंडू यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्नामध्ये, परंतु बॅटची कडा घेऊन त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. इष्टरक्षकाचं धावफलकामध्ये एक भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40 या अंकावरती आणि अजून 29 धावांची गरज खानाव संघाला. 11 चेंडू आणि 29 धावा. स्ट्रायकर फलंदाज स्वप्नील पाटील, ज्याला मिस्टर 360 म्हणून ओळखलं जातं असा स्वप्नील पाटील फलंदाजी मार्गावर सज्ज. तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज पाहायला मिळतोय शुभम. पाहूया शुभमचा पुढील चेंडू पाहूया पुढील चेंडू यावेळेस मात्र कुठेतरी भरकटतोय गोलंदाज शुभम. तर पंत मोहिल गोळे जमिनीला समांतर इशारा करतात की हा चेंडू आहे स्क्वेअर. एका धावाने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 41 या अंकावरती आणि अजूनही 28 धावांची गरज. 11 चेंडू आणि 28 धावांची गरज. पाहूया पुढील चेंडू शुभमचा. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. फलंदाजाला चेंडू मात्र समजत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. अजून गरज आहे ते 10 चेंडू आणि 28 धावांची. धावांची गरज. पाहूया काय करतोय गोलंदाज सज्ज शुभम. तर स्ट्रायकर फलंदाज स्वप्नील पाटील उर्फ बाला मिस्टर 360. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु पंच मोरगोळे हा चेंडू हा स्क्वेअर. एका धावने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 42 या अंकावरती. पाहूया पुढील चेंडू शुभमचा. यावेळेस चांगला फटका आहे. चेंडू जातोय पॉइंट आणि गलीच्या मधून 4 धावांसाठी आणि चांगला फटका पाहायला मिळतोय. स्वप्नीलच्या बॅट बघायला हा खरखरीत चौकार. धावसंख्या झाली 46. 23 धावांची गरज. यावेळेस स्क्वेअर खेळण्याचा प्रयत्न, परंतु पंच पुन्हा एकदा इशारा करतात की हा चेंडू स्क्वेअर आहे. धावफलक मात्र पुढे जातो. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 47 या अंकावरती आणि अजूनही 22 धावांची गरज आहे ती खानाव संघाला विजयासाठी. स्ट्रायकर फलंदाज पाहायला मिळतो स्वप्नील पाटील. पुढील चेंडू फुल टॉसर पद्धत चेंडू आणि पंच सचिन मोरे इशारा करतात की हा चेंडू आहे नो. आणि ह्या 4 धावा प्लस 1 म्हणजे 5 धावा आपण पुढे सरकतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 52 या अंकावरती.
येणारे 9 चेंडू शिल्लक आणि गरज 17 धावांची समीकरण मात्र कुठेतरी बदलताना दिसते वारंवार प्रत्येक चेंडू मध्ये. तसेच फलंदाजी पाहायला मिळते ते फलंदाज स्वप्नील पाटील यांची. तर हा चेंडू फ्रीचा होणार आहे. फ्री स्वरूपाचा चेंडू फायदा घेतो का पाहूया स्वप्नील पाटील. गोलंदाजी मार्क गोलंदाज शुभम सज्ज. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु एकच धाव मिळते आणि एका धाव आपण पुढे सरकतो. 2 अंक जाऊन पोहोचतोय ते 53 या अंकावरती. गरज 16 धावांची गरज. 8 चेंडू 16 धावा. बघा पुढील चेंडू. यावेळेचा मोठा फटका आहे. चेंडूला भिरकावले वाईड लॉंग ऑफच्या रिजन मध्ये 6 धावांसाठी राकेश मुंडे याकडे क्लास पाहायला मिळतोय. 6 धावांनी धावफलक पुढे सरकतोय. खानाव संघाचं दशक जाऊन पोहोचते ते. आणि 10 धावा. विजयासाठी कानाव संघाला तर फलंदाज पाहायला मिळतात. तर स्ट्रायकर फलंदाज स्वप्नील पाटील, तर नॉन स्ट्रायकर फलंदाज राकेश मुंडे आणि गोलंदाजी मार्ग गोलंदाज सज्ज आहे वैभव. भोकरपडा विलेजन कडून मारा करताना गोलंदाज सज्ज वैभव. पाहूया वैभवचा पहिला चेंडू. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज असताना वैभव सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पाहूया पहिला चेंडू वैभवचा स्वप्नासाठी. भोकरपडा विजन कडून मारा करताना गोलंदाज सज्ज. पाहूया पहिला चेंडू. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा फटका. चेंडू गेला 4 धावांसाठी आणि येणारे आहे गरज 6 धावांची. 5 चेंडू शिल्लक आणि 6 धावांची गरज आहे ती खानाव संघाला. जवळजवळ समीकरण होतं ते 11 चेंडू आणि 30 धावांचं, परंतु कुठे चुकी केली गोलंदाजाने आणि आता मात्र गरज आहे ती 6 धावांची. धावफलक जाऊन पोहोचते 63 या अंकावरती. पाहूया पुढील चेंडू वैभवचा. स्ट्रायकर फलंदाज पाहायला मिळतोय स्वप्नील पाटील.
यावेळेस पंच सचिन मोरे इशारा करतात की हा चेंडू डाव्या अष्टाचा खूपच बाहेर चेंडू आहे आणि चेंडू जातो स्वेर एका धावून पुढे सरकतो धावसंख्या धावून पोहोचते ते 64 या अंकावरती आणि अजून गरज आहे ती 5 धावांची. पाहूया पुढे चेंडू या वेळेचा फुलटॉस रूपाचा चेंडू होता बॅटची काढा घेऊन होतोय निर्धाव चेंडूची सांगता झाले येणारे चेंडू शिल्लक आहेत 4 आणि गरज आहे ती 5 धावांची. 4 चेंडू आणि 5 धावांची गरज कानाव संघाला. तर गोलंदाजी मार्ग गोलंदाज सज्ज वैभव लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट स्ट्रायकर फलंदाज पाहायला मिळतो स्वप्नील पाटील. पहिल्याचा चेंडू वैभवचा पुढील चेंडू यावेळेस आपली स्वरूपाचा चेंडू होता परंतु बॅटची गाड्या घेऊन चेंडू जातोय 4 धावांसाठी आणि जवळजवळ सामना झोपतोय तो कानव संघाच्या बाजूने. गरज आहे फक्त एकच धावाची चांगल्या फलंदाजी म्हणावी लागेल ती स्वप्नील बालाची. 30 धावांचं समीकरण असताना देखील चांगल्या फलंदाजी केली स्वप्नील पाटील आणि राकेश मुंडे यांनी. पाहूया पुढील चेंडू 1 धावांची गरज. क्रिकेट औंधी चित्रे भरलेला खेळ आहे कारण अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये 1 धाव. पाहूया पुढील चेंडू पुढील चेंडू 3 चेंडू 1 धावांची गरज. यावेळेस मात्र फलंदाज कुठेतरी चुकी करतोय रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज मात्र बाद झालाय. स्वप्नील पाटील तंबूच्या आशेला परततोय लेग बिफोर द विकेट मध्ये आणि कुठेतरी खाना संघावरती प्रेशर असणार आहे कारण गरज आहे ते 2 चेंडू आणि 1 धावांची. यापुढे होणारा सामना चिल्टन विरुद्ध नारंगी दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की नाणेफेकीसाठी यायचंय.